अनेकांनी त्याची वर्णनं जी केली आहेत त्यात अद्भुत, अविश्वसनीय, अचाट, अफाट अशी जेवढी म्हणून विशेषणं लावता येतील ती कमी पडतील इतकं वेरूळचं महत्त्व म्हणा किंवा वेरूळचं स्थान आहे. आपण थक्क होतो म्हणजे फक्त कैलास हे एकमेव लेणं बघायला, ते खरोखर बघायचं असेल तर कमीत कमी 1 ते 1.5 दिवस तरी हवा. म्हणजे वेरूळ हा सगळा प्रकार ना खरं सांगायचं तर हा बघायचा नाही आहे नुसता, हा जगायचा आहे किंवा अनुभवायचा आहे. ते पर्कोलेट झालं पाहिजे आपल्यात आणि ते होतं. ती कलाकुसर आणि ते काम हे सगळं अचाट आहे. इतकं अचाट आहे की ते पुन्हा शंका यावी की माणसाने केलंय का एलियननी केलं, तो वेगळा विषय येतो. पण तरी ते सगळं अचाट आणि अफाट असं वेरूळ आहे. शेवट राणीने एकदा असहकार पुकारला आणि ती म्हणली की आता मी कळस बघितल्याशिवाय अन्न प्राशन करणार नाही. आणि राणी उपोषणाला बसली. उपोषणाला बसल्यानंतर सगळ्या यंत्रणा हलतात. हा इतिहास आहे, 8व्या शतकापासूनचा इतिहास आहे आपण म्हणू शकतो. त्यातलं रावण हा कैलास पर्वत हलवतो हे जे शिल्प आहे हे त्या वेरूळमधलं, म्हणजे आपण काय त्याला इंग्रजीत सिग्नेचर स्कल्पचर म्हणू त्या वेरूळचं असं आहे की त्याच्यामध्ये काय दाखवलं नाही आहे. म्हणजे खरं तर हे शिल्प दुर्बीण घेऊन बघण्यासारखं आहे. खरं तर आपण नाहीतर ट्रेकला गेलो किंवा ह्याला बाहेर गेलो तर दुर्बीण पक्षी निरीक्षणाला जातो असं नाही. लेणी किंवा मंदिर बघतानाही दुर्बीण हवी, कारण तिची बोटं घाबरून माणूस कधी धरेल ती त्यांनी बोटं दाखवली, त्याच्या दंडावरती ती रुतलेली दाखवली. कारण काही जणांनी त्याच्यात दिलं की वेरूळच्या अजून खाली खोदलं तर त्याच्या खाली खूप भुयारं आहेत आणि अशा पण अनेक गोष्टी आल्या. समजा अजून 50 वर्षांनी काही वेगळं उघडकीला आलं तर ती गोष्ट वेगळी, पण असं कोणीतरी म्हणतंय म्हणून तिथे असेल असं काही नसतं आणि तसं नाही पण आहे वेरूळला. त्यापेक्षा जे आहे समोर तेच इतकं भव्य दिव्य आहे की त्याच्यावर सुद्धा बोलून किंवा चर्चा करून आपण म्हणजे आपला 10 दिवससुद्धा पुरणार नाहीत इतका तो मोठा विषय आहे. मित्रांनो, उनाड भटकंतीतर्फे दर महिन्याला अतिशय सुंदर अशा ट्रेक्स किंवा टूर्सचं आयोजन आपण करत असतो. तर या ट्रेक्स किंवा टूरच्या संदर्भात तुम्हाला जर अधिक माहिती हवी असेल किंवा या ट्रेक्स किंवा टूर्सला तुम्हाला जर जॉईन करायचं असेल तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही एका व्हॉट्सॲप ग्रुपची लिंक देत आहोत. तो व्हॉट्सॲप ग्रुप नक्की जॉईन करा. नमस्कार मित्रांनो, उनाड भटकंती प्रस्तुत उनाड ट्रॅव्हल गप्पा आणि गोष्टी या पॉडकास्ट सिरीजमध्ये मी ओंकार ओक तुमचं सहर्ष स्वागत करतो. खरं तर वेरूळ हा शब्द उच्चारला की आपल्या डोळ्यासमोर एक अतिशय विलक्षण चित्र उभं राहतं. वेरूळचं कैलास लेणं असेल किंवा तिथल्या अनेक सुंदर सुंदर मूर्ती असतील, त्याच्याबद्दल आपल्याला प्रचंड कुतूहल असतं की या मूर्ती कशा कोरल्या गेल्या असतील किंवा या मूर्तींच्या मागचा इतिहास काय असेल, यांच्या मागे आख्यायिका कोणत्या आहेत किंवा कुठल्या पौराणिक संदर्भाने या मूर्त्या कोरल्या गेल्यात. आणि अशाच सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आणि एक रहस्यमयी वेरूळ उलगडून दाखवण्यासाठी आपल्यावर आज आहेत आशुतोष बापट सर. सर, तुमचं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. बापट सर इतिहास, पुरातत्वशास्त्र, मंदिर आणि लेणी अभ्यासक आहेत. अनेक पुस्तकं त्यांची या विषयावर प्रसिद्ध आहेत. म्हणजे खरं तर नावं सांगायला गेलं तर माझा अर्धा तास निघून जाईल, इतकं प्रचंड लिखाण आशुतोष सरांनी केलेलं आहे. आणि वेरूळ या विषयावर बोलण्यासाठी आज ते आपल्याबरोबर आहेत. सर, पहिला प्रश्न असा आहे की बेसिकली लेणी म्हणजे काय? लेणी किंवा ज्याला लयन स्थापत्य आपण म्हणतो की खडकातनं खोदून काढलेली जागा, खोली, गुहा, पण ती मुद्दामून खोदून काढलेली, ही नैसर्गिक झालेली नाही. झालं असं की जेव्हा बौद्ध धर्माचा प्रसार व्हायला लागला तेव्हा हे जे बौद्ध भिक्षू बौद्ध धर्माचा प्रसार करायला भारतभर फिरायचे, त्यांना वर्षावास म्हणजे पावसाळ्याचे 4 महिने, ज्याला वस्सावास असं म्हणतात, त्या 4 महिन्यात त्यांची राहण्याची सोय करणं गरजेचं व्हायला लागलं. त्यांना काही डायरेक्टिव्ज होत्या की त्यांनी गावात राहायचं नाही, कोणाच्या घरात राहायचं नाही, गावाच्या जवळ राहायचं पण वेगळं राहायचं. अशा वेळी त्यांची सोय म्हणून पण आणि पुढे पुण्यकर्म म्हणून पण या लेणी खोदल्या गेल्या, ज्या आपल्याला बौद्ध लेणी सुरुवातीपासून दिसतात, जे लयन स्थापत्य आपण ज्याला म्हणतो. या लेणी खोदल्या गेल्या, त्याच्यामध्ये मग आतमध्ये त्यांच्या उपासनेसाठी स्तूप केले गेले, त्यांची राहण्याची व्यवस्था असते त्याला विहार म्हणतात, आणि ज्या लेणीमध्ये स्तूप असतो त्याला चैत्यगृह असं म्हणतात. अशी लेणी आपल्याला आपल्या पुण्याच्या आजूबाजूला भरपूर दिसतात. उदाहरणार्थ भाजे, कारले, बेडसा, त्याच्यानंतर अजून लांब गेलं तर पितळखोरा किंवा राजमाची किल्ल्याच्या पोटात आहेत त्या कोंडाणे लेणी. या लेणी खोदल्या गेल्या या व्यापारी मार्गावरती आपल्याला खोदलेल्या दिसतात, कारण ही मंडळी सगळी या व्यापाऱ्यांच्या बरोबर या व्यापारी मार्गांवरनं प्रवास करायची आणि तिथे राहायला लागली. हे स्थापत्य जे आहे त्याची साहजिकच भुरळ विविध पंथीयांना पडणार. त्यामुळे आपल्याला हिंदू लेणी, ज्याला टेक्निकल भाषेत ब्राह्मणी लेणी म्हणतात, त्याचा ब्राह्मणी या जातीशी संबंध नाही, ब्राह्मॅनिकल आर्किटेक्चर असा शब्द आहे, ती लेणी आली. जैनांनी लेणी खोदलेली आपल्याला दिसतात.
आणि अशा प्रकारे हे खोदीव स्थापत्य, हे बांधलेलं नाही आहे. मंदिर आपण दगडावर दगड रचून बांधलेलं बघतो. लेण्यांमध्ये अनावश्यक भाग काढून टाकला आहे आणि मग जो उरलेला भाग आहे तो जो झाला ते लेणं किंवा लेणी असा शब्द आला आणि हे आपल्याला सगळीकडे दिसून येतं. सुरुवात आपल्याला जी दिसते ती बौद्धांच्या लेण्यांपासून दिसते आणि मग पुढे आपल्याला ही हिंदू लेणी दिसायला लागतात. पण सर, वेरूळ म्हणलं की लोकांच्या डोळ्याच्या समोर फार एक सुंदर दृश्य उभं राहतं. एक टिपिकल जो कैलास लेणीचाच एक आर्किटेक्चर आहे किंवा त्या संदर्भात आपण बोलणारच आहोत पुढे. पण वेरूळची सुरुवात कशी झाली किंवा वेरूळ म्हटल्याच्या नंतर तुमच्या डोळ्यासमोर सगळ्यात आधी काय येतं? वेरूळ हे तुम्ही म्हणलात मगाशी तसं ते अनेकांनी त्याची वर्णनं जी केली आहेत त्यात अद्भुत, अविश्वसनीय, अचाट, अफाट अशी जेवढी म्हणून विशेषणं लावता येतील ती कमी पडतील इतकं वेरूळचं महत्त्व म्हणा किंवा वेरूळचं स्थान आहे. वेरूळला बौद्ध, हिंदू, जैन या तीनही पंथीयांच्या लेणी कोरलेल्या आहेत. चरणाद्री नावाचा डोंगर आहे. चरणाद्री डोंगरला साधारणपणे उत्तर दक्षिण अशी 1-2 किलोमीटरपर्यंतच्या परिसरामध्ये या लेणी त्या डोंगरामध्ये खोदलेल्या आहेत. आणि आपण जर का दक्षिणेकडून पाहायला गेलं तर पहिल्यांदा बौद्ध लेणी आहेत. वेरूळला एकूण 34 लेणी आहेत. त्यातल्या पहिल्या 12 लेणी या बौद्ध आहेत. त्याच्यानंतरच्या ओळीत 17 लेणी आहेत त्या हिंदू आहेत आणि पुढच्या 5 लेणी या जैन आहेत. साधारणपणे त्याच काय म्हणतात त्याला कालक्रमाने त्या खोदल्या गेल्या असं आपण म्हणू शकतो. म्हणजे 1 नंबरचं लेणं बौद्धांचं हे सुरुवातीपासून केलं. राष्ट्रकूटांचा काळ आहे. राष्ट्रकूटांच्या काळामध्ये साधारण इसवी सनाच्या 8व्या शतकामध्ये आणि त्याच्या थोडं आधीपासून ही वेरूळची लेणी खोदली गेली. त्यातलं जो मास्टरपीस किंवा जे सर्वात मोठं आहे ते कैलास लेणं, जे राष्ट्रकूटांचा राजा होता कृष्ण पहिला, त्याच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी खोदलं. पण बौद्धांच्या लेण्यांमध्ये सुद्धा त्यातल्या त्या 10 नंबरचं आणि 12 नंबर ही जी 2 लेणी आहेत ती युनिक लेणी आहेत आपण म्हणू शकतो अशी. कारण त्याच्यामध्ये 10 नंबरचं जे लेणं आहे त्याच्यामध्ये स्तूप आहे. स्तूपाच्या समोर गौतम बुद्धाची मूर्ती बसलेली आणि केलेली आहे निर्माण. आणि त्याच्यावरती जेव्हा किरणं पडतात सूर्याची तेव्हा त्याच्यावरचे दिसणारे भाव, ती शांतता आणि या सगळ्या गोष्टी अप्रतिम आहेत. किंवा 12 नंबरचं जे लेणं आहे त्याच्यामध्ये मानुष्य बुद्ध आणि ध्यानी बुद्ध अशांच्या मूर्ती आहेत खोदलेल्या. मानुष्यजी बुद्ध जे आहेत त्यांच्या प्रत्येकाच्या मागे एक झाड असतं. त्या झाड आणि तो बुद्ध हे सगळं एकमेकांशी संबंधित आहे. म्हणजे तो बुद्धिझममधला खूप तो वेगळा विषय अभ्यासाचा. पण माझ्या मते भारतामध्ये तरी अशा प्रकारच्या बुद्धाच्या लेणी म्हणजे बुद्धाच्या मूर्ती या मानुषी बुद्ध आणि ध्यानी बुद्ध या फक्त वेरूळमध्येच खोदलेल्या आपल्याला दिसतील. हिंदू लेणी आपण बघायला गेलं तर त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर व्हरायटी दिसेल आणि आपण थक्क होतो. म्हणजे फक्त कैलास हे एकमेव लेणं बघायला, ते खरोखर बघायचं असेल तर कमीत कमी 1 ते 1.5 दिवस तरी हवा. झालं म्हणून करायचं असेल तर 10 मिनिटापासून ते ती एक फेरी मारायला जेवढा वेळ लागेल तेवढा लागतो. पण खरोखरच ते अद्वितीय आणि अफाट आहे. म्हणजे वेरूळ हा सगळा प्रकार ना खरं सांगायचं तर हा बघायचा नाही आहे नुसता, हा जगायचा आहे किंवा अनुभवायचा आहे. ते पर्कोलेट झालं पाहिजे आपल्यात आणि ते होतं. काही बंधनं असल्यामुळे रात्री तुम्हाला ती लेणी बघता येत नाहीत. संध्याकाळी 6 नंतर बंद होतात. पण आयडियली म्हणाल तर कधीतरी पौर्णिमेच्या रात्री तुम्ही कैलास लेणं बघायची जर संधी मिळाली कधी तर ते फार सुंदर ठरेल. कारण ते जे लेणं आहे निर्माण केलेलं ते गूढ आहे, ते खूप भव्य आहे, ते अनेक गोष्टी सांगतं. आयकोनोग्राफी किंवा मूर्तिशास्त्र म्हणजे काय तर ज्याला म्हणतात की नॉन व्हर्बल कम्युनिकेशन, त्याच्यात बोललं जात नाही पण त्या मूर्ती ज्या आहेत त्या ज्या आपल्याशी संवाद साधतात. अर्थात त्याच्यासाठी त्याच्या मागच्या काही कथा, त्याच्या मागच्या काही संदर्भ हे माहिती असतील तर त्याचा जास्त आपल्यावर म्हणजे आपल्याला जास्त उपयोग होतो त्याचा समजून घेण्यासाठी. पण वेरूळ हे असं रमतगमत छान बघण्यासारखं आहे. कुठल्याही ऋतूमध्ये बघण्यासारखं आहे. प्रत्येक ऋतूमध्ये त्याची एक नजाकत वेगळी आहे. आणि जैनांची जी लेणी आहेत पुढे त्याच्यामध्ये पण एक छोटा कैलास, म्हणजे हे जे वेरूळचं कैलास आहे लेणं मोठं 16 नंबरचं, त्याच धर्तीवरचं छोट्या प्रमाणावर खोदलेलं दिसतं, त्याला छोटा कैलास म्हणतात. किंवा एक मोठं लेणं आहे 32 नंबरचं त्यांचं, ज्याला इंद्रसभा असं म्हणतात. तर ही प्रत्येक लेणं आपलं काही ना काही एक वैशिष्ट्य घेऊन तिथे आहे. अजिंठा आणि वेरूळ यातला जर फरक म्हणाल तर अजिंठा हे पूर्णपणे बौद्ध लेणी आहेत. त्याच्यामध्ये बौद्धांमध्ये जो हिनयान आणि महायान हे जे 2 पंथ आहेत त्या सर्व पंथीयांचा किंवा बौद्ध धर्माचा विकास कसा होत गेला, मूर्ती कशा आल्या बौद्ध धर्मात, हे सगळं आपल्याला अजिंठ्याला बघायला मिळतं. पण ते पूर्णपणे सगळीच्या सगळी लेणी बौद्ध आहेत. पण वेरूळला जर बघाल तर वेरूळला 3ही पंथीयांची लेणी दिसतात आणि ती कलाकुसर आणि ते काम हे सगळं अचाट आहे.
इतकं अचाट आहे की ते पुन्हा शंका यावी की हे माणसाने केलंय का एलियननी केलं, तो वेगळा विषय येतो. पण तरी ते सगळं अचाट आणि अफाट असं वेरूळ आहे. पण सर म्हणजे हा प्रश्न खूप जणांनाही पडलेला आहे की हे एलियन आणि वेरूळ हे काय नक्की रिलेशन आहे, म्हणजे का ही एलियनची कथा वेरूळशी जोडली जाते? नाही, खरं सांगायला गेलं ना तर काही गोष्टी आपल्या बुद्धीच्या बाहेर असतात असं आपल्याला वाटतं. याच्यावर माझे गुरु डॉक्टर देगलूरकर सर यांनी फार छान सांगितलं की आपणच प्रगत आहोत सगळ्यात, अशी एक आपली धारणा असते. त्यामुळे आपल्या बुद्धीला जे समजत नाही ते आधीच्यांनी केलंच नसेल असे एक मनाची धारणा असते. नुसतं वेरूळबद्दलच नाही, तुम्ही इजिप्तच्या पिरॅमिडबद्दल बघाल किंवा अगदी बृहदीश्वर मंदिराबद्दल बघाल, कारण यातल्या सगळ्या गोष्टी या एलियननी केलेल्या आहेत. हे एक मानणारा एक वर्ग आहे, तो त्यांचं उत्तर ठरलेलं आहे की हे एलियननी केलेलं आहे आणि मग ते सगळ्या गोष्टी त्यांच्याशी जोडतात. पण अनेक ठिकाणी आपल्याला संदर्भ मिळतात. एक वेगळं उदाहरण देतो की आपलं बृहदीश्वराचं मंदिर आहे तंजावरचं, 217 फूट उंचीचं शिखर आहे त्याचं, आणि त्याच्यावरती जी स्तूपी आहे म्हणजे मोठा कळसाचा दगड आहे, त्याचं वजन साधारणपणे म्हणजे 80 टन सांगितलं जातं, पण 40 ते 80 टन एवढं मात्र त्याचं वजन आहे. आता 217 फुटावरती 80 टनाचा दगड चढवणं हे अशक्य कोटीतली गोष्ट वाटते, कारण साधनं इतकी कमी असताना किंवा आपल्या बुद्धीला पटत नाही, तेव्हा वाटतं की हे नक्की एलियनचं काम आहे, हे काही माणसांनी केलं नाही. पण जेव्हा वेगवेगळे शिलालेख म्हणा किंवा वेगवेगळे संदर्भ मिळतात तेव्हा असं कळून आलं की 6 किलोमीटर आधीपासून त्यांनी मातीचा रॅम्प केला आणि त्या रॅम्पवर हत्तीच्या साह्याने ते ओढत नेले. 217 फुटाची उंची गाठायची आणि त्याला 6 किलोमीटर मागे, म्हणजे त्याचा खूप कमी ग्रेडियंट होता आणि असं चढवत नेऊन त्यांनी तो दगड त्याच्यावरती बसवला आहे. त्याच्यानंतर तो घडवला आहे आणि मग हे जेव्हा कळल्यानंतर समजतं की हां, की हे माणसांनीच केलं. मनुष्यबळ खूप लागत असणार. त्यांच्याकडे हत्यारं आजच्यासारखी अवजारं नव्हती, कदाचित काही वेगळी असतील, किंवा कसं असतं की आपल्याकडे रिसोर्सेस जर कमी असतील तर आपण वेगवेगळ्या वाटा शोधतो, त्या आहेत त्याच्यामध्ये करून घ्यायचं आपल्याला काय ते. असं या लोकांनी अनेक गोष्टी केलेल्या असणार. जिथून ते सुरुवात केली त्यांनी बांधायला, तिथे एक त्यांनी छोटं मंदिर बांधलं आहे छोटंसं, की इथून सुरुवात केली तो रॅम्प बांधायला. वेरूळच्या बाबतीमध्ये असंच म्हणता येईल की ते अनाकलनीय वाटतं. त्याची स्केल्स आहेत, त्याची ड्रॉइंग्स कुठे मिळत नाहीत. तर हे ते सगळं केल्याशिवाय तर हे काही शक्य नाही. हे कसं केलं असेल हे आज आपल्याला पटत नाही, किंवा पटत नाही म्हणजे झेपत नाही. आणि म्हणून मग ती एलियनची थेरी येते की जसं तुम्ही अगदी ग्रामीण भागात गेलात तर हीच थेरी एलियनच्या ऐवजी पांडवांच्याकडे शिफ्ट होते, की तिथेही देवळं असतात बांधलेली, ते पांडव आले, ती कथा माहिती असेल. आणि सर्वत्र भारतभर एकच कथा आहे की कोंबडा हरवला आणि पांडव निघून गेले आणि मंदिर अर्धवट राहिलं. ती जी त्यांची कथा आहे की त्यांना तसंच वाटतं की हे माणसाने इतकं सुंदर देऊळ घडवणं शक्य नाही, कारण आज नाही आम्ही घडवू शकत. आज आम्ही दगड विटा म्हणजे विटा सिमेंट वगैरे केलं तरी इतकं भव्य, इतकं मोठं टिकेल असं नाही करू शकत. त्यामुळे जसे तिथे पांडव आले तसे वेरूळच्या संबंधात एलियन आले. खूप वेगवेगळ्या कथा. आणि सगळ्यात धोका मुख्य आता जो असतो तो हे जे नवीन आपलं व्हॉट्सअप विद्यापीठ जे येतं की ज्याला कसलीच जबाबदारी आणि कसंच काही नसतं त्याच्यामध्ये. कारण काही जणांनी त्याच्यात दिलं की वेरूळच्या अजून खाली खोदलं तर त्याच्या खाली खूप भुयारं आहेत आणि अशा पण अनेक गोष्टी आल्या. पण उत्खननं पुरातत्व खात्याने शास्त्रोक्त पद्धतीने केली आहेत, त्यांच्याकडची रेकॉर्ड्स ही पूर्णपणे उपलब्ध आहेत. याच्यामध्ये असं कुठेही काही दिसत नाही. आणि समजा अजून 50 वर्षांनी काही वेगळं उघडकीला आलं तर ती गोष्ट वेगळी, पण असं कोणीतरी म्हणतंय म्हणून तिथे असेल असं काही नसतं. आणि तसं नाही पण आहे वेरूळला. त्यापेक्षा जे आहे समोर तेच इतकं भव्य दिव्य आहे की त्याच्यावर सुद्धा बोलून किंवा चर्चा करून आपण म्हणजे आपला 10 दिवस सुद्धा पूर्ण नाही इतका तो मोठा विषय आहे. म्हणून हा एलियनचा संबंध हा येतोच सगळीकडे. पण सर आता एखादा नवीन माणूस की ज्याला बेसिकली ज्यांनी वेरूळबद्दल खूप ऐकलंय, तो समजा वेरूळला गेला तर त्यांनी काय चुकवू नये, म्हणजे वेरूळमध्ये आता कैलास लेणं वगैरे तर आपल्याला माहितीच आहे, बाय डिफॉल्ट माणूस ते बघायला जातो. पण कैलास लेण्याबरोबरच असं काय आहे की जे तुम्ही सजेस्ट कराल की वेरूळला गेल्यावर हे चुकवूच नका? मग त्यातलं एखादं शिल्प असेल आणि त्याच्या मागच्या काही पौराणिक कथा असतील तर त्याबद्दल जरा सांगा. म्हणजे खरं तर हे बरोबर आहे. खरं तर वेरूळला म्हणजे अनेक जण मला विचारतात की आम्हाला वेरूळला जायचं तर किती दिवस जाऊ. तर मी सांगतो की अरे हे फार सापेक्ष आहे असं, कारण तुम्ही 1 दिवसापासून आठवड्यापर्यंत कधी जाऊ शकता. पण हल्लीच्या इन्स्टंटच्या ह्याच्यामध्ये हा जो प्रश्न विचारला आहे ना तसाच, आणि तो योग्यही असतो. कारण अनेकांचं असं असतं की आम्हाला वेरूळ तर बघायचं आहे पण आम्ही एवढे दिवस नाही देऊ शकत त्याच्यासाठी. 5-6 दिवस तुम्ही म्हणता की अगदी 4 दिवस पण नाही देऊ शकत, पण तुम्ही आम्हाला सांगा की नाही हे बघितलंच पाहिजे. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे वेरूळला गेल्यानंतर कैलास लेणं ते तर पाहिलंच पाहिजे, कारण त्याच्यासाठीच खरं तर वेरूळला जायचं. पण त्याबरोबर मी म्हणलं तसं की बौद्ध लेण्यांमधलं लेणं नंबर 10 आणि 12 ही 2 तरी बघावीत सुरुवात करताना.
त्याच्यानंतर कैलास लेणं येतं, कैलास लेणं आहे. त्याच्यानंतर 21 नंबरचं रामेश्वर लेणं आहे आणि 29 नंबरचं सीता की न्हाणी म्हणून जे म्हणतात ते 29 नंबरचं लेणं आहे. ही लेणी आणि 32 नंबरचं जैनांचं जे इंद्रसभा आहे, किमान ही 6 लेणी तरी किंवा 7 जी होतील तेवढी लेणी तरी बघितलीच पाहिजे. त्याच्यासाठी 2 दिवस तरी द्यायला पाहिजेत. एकच दिवस वेरूळला जर द्यायचा असेल तर खरं सांगायचं तर हे सांगणं अवघड आहे, पण तरी पुन्हा कैलास हे येतंच. आणि कैलासला कमीत कमी अगदी काय होतं गंमत, की कैलास हे 2 तासात बघितलं ना, की ज्यांना खरोखर बघायची इच्छा आहे पण वेळ नाही हां, अशा लोकांना ते अतिशय रेस्टलेस व्हायला लागतं, की हे इतकं आहे आणि मी हे नाही बघू शकत आहे. तर किमान मी म्हणेन किमान 2 दिवस तरी वेरूळसाठी काढावेत. 2 दिवस जमत नसतील तर जाऊ नये वेरूळला, पण जाल तेव्हा कमीत कमी ॲटलिस्ट 2 दिवस काढा. म्हणजे मग एका दिवशी तुम्ही बौद्ध लेण्यांची ही मी 2 सांगितली, ती उरलेल्या अर्ध्या दिवसामध्ये कैलास लेणं आणि त्याच्यानंतरच्या दिवसामध्ये हे 21 नंबर 29 नंबर रामेश्वर लेणं आणि पुढचं आणि नंतर जैनांचं लेणं, किमान ही तरी बघितली पाहिजेत. कारण वेरूळच्या 1-2 लेणी सोडली की ज्याच्यामध्ये फार काही नाही आहे काम किंवा छोटं, अन्यथा इतर लेण्यांमध्ये काही ना काही वेगळं बघण्यासारखं हे आहेच आहे आणि त्या परिसरामध्ये आहेच आहे बघायला. त्यामुळे कमीत कमी 2 दिवस तरी काढावेत. हे खरं तर चुकीचं आहे 2 दिवस काढणं, पण प्रामाणिकपणे लोकांची इच्छा असते की अहो आम्हाला मग असं झालं तर आम्ही बघायचंच नाही का वेरूळ. म्हणजे हेही खरं आहे त्यांचं, की तुम्ही सांगता एवढं बघायला जा आणि 2च्या दिवस नाही. आणि ही फॅक्ट आहे, आपण बघतो बाहेर की प्रत्येकच जण काही मोकळा नसतो किंवा अभ्यासक नसतो, त्याला बघायचं असतं. पण कमीत कमी 2 दिवस, कारण पुढे घृष्णेश्वर पण आहे वेरूळला शेजारीच त्याच्या ज्योतिर्लिंगातलं, त्यामुळे धार्मिक पर्यटन किंवा तो उद्देश असणाऱ्या लोकांसाठी पण ते आहे. आणि आपण बोलू नंतर वेरूळ गाव बघण्यासारखं आहे की ज्याचा फारसा उल्लेख होत नाही कुठे, पण वेरूळ गावामध्ये जुने वाडे आहेत. वेरूळ गावामध्ये त्या वाड्याच्या दरवाजांचं आर्किटेक्चर काही वेगळं आहे, त्याच्या खिडक्या वगैरे असं काही वेगळ्या आहेत. वेरूळ गावामध्ये एक मूर्ती सापडली आहे ज्याला 8 हातांची मूर्ती आहे. ती 4 हातामध्ये इंद्राचे आयुध आहेत आणि 4 हातामध्ये विष्णूचे आयुध आहेत, ज्याला इंद्र विष्णू अशी मूर्ती म्हणून अभ्यासकांनी ती त्याची ओळख पटवलेली आहे, की जी दुर्मिळ मूर्ती आहे, जी नाही कुठे आपल्याला बघायला मिळत. अशा ज्या कॉम्पोजिट इमेज येतात, हरिहर आपल्याला माहिती आहे, अर्धा हरी आणि अर्धा म्हणजे विष्णू आणि अर्धा शिव, पण इंद्र विष्णू अशा मूर्तींचे संदर्भ ग्रंथांमध्ये आहेत, पण अशा मूर्ती बघायला मिळत नाहीत. ती वेरूळ गावामध्ये एका मठामध्ये मूर्ती आहे. ते लोक त्याला हरिहर असंच म्हणतात. ती त्यांची समजूत आणि श्रद्धा आहे. कारण त्यांचं माझं बोलणं झालं, त्यांना मी सांगितल्यानंतर ते म्हणले पण आम्हाला हा हरिहरच वाटतो. मी म्हटलं म्हणा तुम्ही काय म्हणायचं असेल तो काय, म्हणजे असं काही नाही की तुम्ही मी सांगतो म्हणून हेच म्हणलं पाहिजे. पण मूर्तीशास्त्राच्या दृष्टीने बघायला गेलं तर एक वेगळी मूर्ती गावात आहे. वेरूळ गावात काही विहिरी आहेत वेरूळ गावात, त्यामुळे वेरूळ हा सगळाच परिसर हा सगळा असा भारावलेला आहे खरं सांगायचं झालं तर. पण 2 दिवस काढायचे असतील तर एवढ्या 5 ते 6 लेणी तरी बघितल्याच पाहिजेत. सर, वेरूळ म्हणलं की या पॉडकास्टमधला सगळ्यात मोस्ट अवेटेड क्वेश्चन जो कुठला असेल तो म्हणजे कैलास लेणं. म्हणजे लोकांना इतकी उत्सुकता आहे त्या लेण्याबद्दल की त्याच्याबद्दलच्या अनेक कथा आपल्याकडे प्रसिद्ध आहेत की त्यांनी शिखरापासून लेणं खोदलं वगैरे वगैरे. तर आता ह्याच्यावर तुम्ही प्रकाश टाका की हे एक्झॅक्टली गूढ काय कैलास लेण्याचं? ते छानच आहे. म्हणजे कैलास लेणं हा, याला खरं सांगायचं तर मी मगाशी म्हटलं तसं अद्वितीय, अत्युच्च, अनाकलनीय, तुम्ही सगळी विशेषणं एका पारड्यात टाकलीत तरीसुद्धा कैलास लेण्याचं पारडं कायम जडच राहील. इतकं ते म्हणजे शब्दातीत आहे खरं सांगायचं झालं तर. शब्दातीत म्हणजे केवळ अशासाठी नाही की त्याचं आर्किटेक्चर युनिक आहे म्हणून नाही, पण त्याच्यावरती कोरलेल्या मूर्ती, त्या मूर्तींच्या चेहऱ्यावर असलेले भाव, त्या जे काही त्याची एक्सप्रेशन्स आणि त्यातनं तो सगळा तयार झालेला तो एकूण माहोल, हा सगळाच प्रकार अद्वितीय आहे. आणि त्याच्यासाठी म्हणून गर्दी जास्ती किंवा सगळा फोकस हा कैलास लेणीवर जास्त होतो त्याच्यासाठी. ते आधी कळस मग पाया या पद्धतीनेच कोरलेलं आहे. सर्वात सुरुवातीला एकदम वरचा कळस आणि तिथून खोदत खोदत ते खालीपर्यंत आले आणि त्याच्यानंतर ते लेणं पूर्ण केलं. आपण तिथे बघू शकतो की जो एक उतार आहे डोंगराचा, त्यातला एक स्लॅब असं आपण चौकोनी मॅसिफ म्हणून असा एक वेगळा काढून घेतला त्यांनी खोदून आणि मग त्याच्यात वरपासून खालपर्यंत खोदत आले. त्याच्याबद्दलची एक सुंदर आख्यायिका येते, कारण ती ना आख्यायिका किंवा अशा दंतकथा असल्याशिवाय अजून ती रंगत वाढते. म्हणजे त्याची की हा जो कृष्ण म्हणून राजा आहे राष्ट्रकूटांचा, त्याची राणी जी होती माणकावती असं नाव तिचं, तर तिला त्यांनी जेव्हा कल्याणी चालुक्यांवरती जेव्हा विजय मिळवला, कारण वेरूळचं जे स्थापत्य आहे तसं स्थापत्य सर्वात पहिलं आपल्याला कांचीपुरमला दिसतं कैलासनाथ मंदिर. त्यावरूनच पट्टदक्कलचं जे विरूपाक्ष मंदिर आहे ते बांधलं आणि ते मंदिर बघून त्या राणीला वाटलं या की आपल्याहीकडे असंच स्थापत्य सुंदर बांधायला हवं, म्हणून तिने राजाकडे म्हणजे नवऱ्याकडे आपल्या तगादा लावला की असं एक देऊळ बांधून हवं.
राजा व्यस्त होता कामामध्ये, त्यामुळे त्यांनी हो बघू करतो सर्वत्र असतं तसं, माहिती आहे लक्षात, करू ना, असं सगळं चाललं होतं त्याचं. शेवट राणीने एकदा असहकार पुकारला आणि ती म्हणली की आता मी कळस बघितल्याशिवाय अन्नप्राशन करणार नाही, आणि राणी उपोषणाला बसली. उपोषणाला बसल्यानंतर सगळ्या यंत्रणा हलतात, हा इतिहास आहे. 8व्या शतकापासूनचा इतिहास आहे आपण म्हणू शकू. राजाही हवालदिल झाला की हे चमत्कारिक आहे, आता हिला काय करायचं. सगळे मंत्री सगळे जमले. मग त्यातले जे कोणी विद्वान होते एक मंत्री, त्यांनी सांगितलं एक कोशकवर्धकी नावाचं नाव येतं की ज्यांनी हे लेणं खोदलं किंवा हे सगळं करण्यामागे हा कोशकवर्धकी नावाचा स्थपती आहे. तर अशा कथेत येतं की हा कोशकवर्धकी म्हणला की ठीक आहे, राणीचं काय म्हणणं आहे, कळस बघितला की त्या जेवणार आहेत ना, मी व्यवस्था करतो त्याची, असं म्हणून त्यांनी ते कोरायला सुरुवात केली. कळस झाला, तो राणीला दाखवला. त्याच्यानंतर राणीचा राग गेला, तिने अन्नप्राशन केलं आणि मग ते पुढे खाली खाली खोदत आले. आता ह्याला ऐतिहासिक काही संदर्भ नाही, पण कथा खूप छान आहे ही. आणि ती त्या म्हणजे मी म्हणलं तसं की आपल्याला हे कसं झालं आहे माहीत नसेल की कुठेतरी कथा त्याच्याशी जोडली जाते. आणि मग ते मंदिर, त्याला मंदिर म्हणतो आपण, कारण आपली जी लेणी आहेत हिंदूंची ती देऊळ म्हणून, कारण त्याच्या आतमध्ये मूर्ती स्थापन केलेली असते, त्यामुळे त्याला लेणं मंदिर, केव टेम्पल असं म्हटलं जातं. पुण्यामध्ये जे आपलं ह्याचं आहे पाताळेश्वर आहे ते केव टेम्पल आहे, लेणं मंदिर. तसं ते मंदिर झालं. त्याला माणकेश्वर महादेव, त्या देवीच्या राणीच्या नावाने दिलेलं नाव होतं, माणकावतीच्या नावाने. असं नाव बराच काळ त्याला माणकेश्वर म्हणून पण होतं त्या देवळाला. आणि मग ते खोदलं गेलं. तर हे सगळं अनाकलनीय आहे की वरून खाली कसं खोदत असतील. खूप कमी बघितलेलं आहे. म्हणजे त्या कोशकवर्धकीनी, त्या स्थपतीनी महाबलीपुरमची मंदिरं पाहिली असणार. महाबलीपुरमला अशी एकाश्म मंदिरं आहेत ज्याला रथ मंदिरं म्हणतात, किंवा पुन्हा त्याला पांडवांची 5 नावं दिलेली आहेत. त्याचा काही पांडवांची संबंध नाही आहे, पण 5 मंदिरं आहेत म्हणून त्यांना पांडवांची नावं दिली. पंचरथ 5 रथ आहेत ते बघितलं असणार त्यांनी की वरपासून खालपर्यंत, म्हणजे ज्याला मोनोलिथ असं म्हणतात ते. आणि त्यांनी पट्टदक्कलचं मंदिर पण पाहिलेलं आहे, कैलासनाथ मंदिर आहे त्याला माहिती आहे. त्यामुळे त्या धर्तीवर त्या पद्धतीने त्यांनी हे मंदिर, आराखडा साधारणपणे त्याचा तसा आहे. त्यामुळे हे मंदिर पण पूर्णपणे द्राविड शैलीचं मंदिर आहे. आपल्याकडे नाहीतर महाराष्ट्रामध्ये नागर शैलीची शिखरं दिसतात की जी वरती निमुळती होत जातात सगळी. हे द्राविड शैलीचं पूर्णपणे बांधलेलं मंदिर आहे. बांधलेलं नाही म्हणता येणार, माफ करा, खोदलेलं मंदिर आहे हे जे वेरूळचे, म्हणजे कैलास आहे ते. आणि ते शिवालय आहे. आणि ते शिवालय म्हणजे कसं आहे की एखादा तुम्ही वक्ता बोलवलात तर पहिल्यांदा त्याची ओळख करून देता सगळी, की हे काय शिकलेत, यांचा या विषयातलं काय अभ्यास आहे, यांनी काय लिखाण केलं, यांनी कुठे व्याख्यानं दिली आहेत, काय रिसर्च असेल तर वगैरे, अशी सगळी ओळख करून मग त्या वक्त्याचं भाषण आपण ऐकतो. तशी आतमध्ये जो शिवलिंग आहे, जो देव आहे शंकर महादेव, त्याची ओळख त्यांनी करून दिली आहे देवळावर की हा कोण आहे. मग शिवाच्या आयुष्यातले विविध प्रसंग त्यांनी त्या मंदिरावरती कोरलेले आहेत. मग त्यांनी कुठल्या राक्षसांना कसं नमवलं, कोणाचा गर्वहरण केला, कुठल्या भक्तांना त्यांनी वर दिला आणि त्यांचा म्हणजे त्यांचा उद्धार केला, ह्या सगळ्या शिवाच्या कथा त्या मंदिरावर कोरलेल्या आहेत. त्याच्याबरोबर रामायण महाभारतसुद्धा कोरलेलं आहे. ही महाकाव्य, कारण त्याची पण भुरळ आपल्याला होती. ही एक कैलासना हे एक मोठं शोकेस आहे खरं सांगायचं, मोठं म्युझियम आहे की तुम्हाला शिव आणि अनेक पुराणांमधल्या गोष्टींबद्दल जवळजवळ अनेक गोष्टी मिळतील. म्हणजे आपण जर म्हणतो ना, यू नेम इट अँड वी हॅव इट, तसं आहे ते. आणि त्यांनी बारीक सारीक बारकावे घेतलेत. म्हणजे रामायण हे दक्षिणेकडे घडलं शेवट, त्यामुळे त्याच्या दक्षिण भिंतीवर रामायण आहे. महाभारत हे उत्तरेकडे घडलं, त्यामुळे उत्तर भिंतीवर रामायण आहे. आणि मूर्ती खोदताना, म्हणजे देवळावरती बसवताना सुद्धा किंवा लेणीमध्ये खोदताना खूप विचार करून त्याची जागा, त्याचं लोकेशन हे ठरलेलं असतं. म्हणजे कॅलेंडर कधी कधी घरात आपण इथे नाही जागा तर इकडे लावतो, मूर्ती तशा खोदत नाहीत. आणि मग तुम्ही आतमध्ये गेलात त्याच्यात, आणि म्हणजे तो जो कलेचा आविष्कार तो इतका अत्युच्च आहे, कारण ते 8वं शतक आहे. त्या काळामध्ये भक्ती संप्रदायाचा उगम झाला आहे. भक्ती संप्रदाय म्हणजे पापपुण्य संकल्पना आली आहे. त्यामुळे तुम्ही चांगले वागलात तर तुमचं भलं होईल. कसं तर हा शिष्य होता शिवाचा, तो चांगला वागला, मग शिवानी त्याचं कसं भलं केलं किंवा विष्णूनी भलं केलं. तुम्ही वाईट वागलात तर तुमच्या निर्दालन होईल, तुम्हाला देवाकडनं मोठी शिक्षा मिळेल. कशी तर अमुक अमुक राक्षस खूप माजला होता, मग शिवानी त्याचं कसा निर्दालन केलं, त्याला कसं मारलं. ह्या सगळ्या कथा ह्या कैलास लेण्यावरती आहेत. म्हणजे कैलास लेण्यावरती बोलायचं तर खरोखरच आठवडा जाईल नुसतं बोलायला, बघणं हा अजून वेगळा विषय. आणि मग आज जाताना सुरुवातीला गजलक्ष्मीचं शिल्प मोठं आपलं आत गेल्यावर स्वागत होतं. त्याच्यासमोर 3 डायमेन्शनल त्रिमितीमध्ये साधण्यासाठी कमळं दाखवलेली आहेत पाण्यातली, की जी बघितली की असं वाटतं की ती पाण्यातनं त्या कमळं बाहेर आली आहेत. त्याच्यानंतर महायोगी शिव आहे, म्हणजे तो योगमुद्रेमध्ये बसलेला आहे. आपण आतमध्ये गेलं की विजयस्तंभ 2 आहेत, 2 हत्ती आहेत मोठे.
आणि डावीकडे एक गंगा यमुना आणि सरस्वती यांचं मंदिर आहे. कारण अनेकदा ह्या आलेल्या भक्तांना पुन्हा मी म्हटलं असं की नॉन व्हर्बल कम्युनिकेशन आहे, पण कम्युनिकेशन आहे की तुम्ही शुद्ध चित्ताने पवित्र अंतःकरणाने तुम्ही देवाच्या दर्शनाला जा. तुम्ही जेव्हा बाहेरून प्रदक्षिणा घालाल तेव्हा अप्रतिम मूर्ती आहेच, पण त्यातल्या अगदी युनिक म्हणजे ज्याच्यावर मी आमचे गुरु देगलूरकर सरांच्या बरोबर गेलो होतो, त्यांच्याबरोबर मी 4 दिवस आम्ही कैलास बघितलं फक्त. आणि मग बाकीचं म्हणजे तो आयुष्यातला सर्वात काय म्हणजे सर्व भरूनच पावलं असं झालं. त्याच्या पलीकडे काही नाही, त्याच्या पलीकडे काही नाही. आणि ते 1-1, 2-2 तास एका शिल्पाच्या समोर किंवा शिल्पपट असेल समोर त्यांनी आम्हाला सगळं हे उलगडून सांगितलं. त्यातलं रावण हा कैलास पर्वत हलवतो हे जे शिल्प आहे हे त्या वेरूळमधलं म्हणजे आपण काय त्याला इंग्रजीत सिग्नेचर स्कल्पचर म्हणू त्या वेरूळचं असं आहे की त्याच्यामध्ये काय दाखवलं नाही आहे. ती कथा अशी होती की रावणाने त्याचा सावत्र भाऊ कुबेर याला लढाईत पराभव केला आणि तो पराभव झाल्यावर तो असा उन्मत्त झाला होता आणि तो शिवाला भेटायला आला कैलासाला. तो आल्यानंतर त्याला परवानगी नव्हती, म्हणजे शंकरांनी सांगितलं होतं की बाहेर 2 द्वारपाल आहेत की आत कोणाला सोडायचं नाही. द्वारपालांनी काही सोडलं नाही. तो म्हणला मी रावण आहे, शिवभक्त सर्वात, आणि मी हे करून आलोय, मला आत जायचं आहे. ते म्हणले नाही आत कोणालाही सोडायचं नाही म्हणून सांगितलेलं आहे. तो म्हणला की मीच कैलास पर्वत हलवतो खाली जाऊन, म्हणून तो कैलास पर्वताच्या खाली जाऊन तो हलवायला लागला. तो कैलास पर्वत हलवायला लागल्यानंतरच्या ज्या काही घटना घडल्या आहेत म्हणजे त्या पर्वतावरचे प्राणी पक्षी घाबरलेत, ती झाडं हालायला लागली आहेत, त्या महादेवाच्या दरबारात किंवा घरात तिथे जी मंडळी होती ती घाबरली आहेत सगळी. हे सगळं जिवंत जवळजवळ चित्रण त्यांनी त्या शिल्पात केलं आहे. त्या रावणाने जी ताकद लावली आहे कैलास पर्वत हलवण्यासाठी उचलण्यासाठी, त्याच्या मांड्यांचे पोटरीचे स्नायू त्यांनी दाखवलेत. म्हणजे त्यांना ही ॲनाटॉमी इतकी बारीक सारीक माहीत होती की ताकद लावल्यावर कुठले स्नायू असे फुगून बाहेर येतील. त्याच्या खांद्याचे स्नायू आलेत आणि सगळेजण घाबरलेले दिसत आहेत. द्वारपाल मात्र शांत बसलेले आहेत ते. आणि अतिशय सुंदर बघण्यासारखं म्हणजे शिवपार्वती काहीतरी बोलत होते किंवा काही कदाचित खेळत होते, कदाचित त्यांच्यात काहीतरी रुसवा झालेला होता कारण पार्वती लांब बसलेली आहे. पण हे सगळं डळमळायला लागल्यानंतर ती घाबरली आहे. तिने शिवाचा दंड धरला आहे पकडून आणि तो दंड धरल्यानंतर पण ते जाणवते त्या हातात. म्हणजे खरं तर हे शिल्प दुर्बीण घेऊन बघण्यासारखं आहे. खरं तर आपण नाहीतर ट्रेकला गेलो किंवा ह्याला बाहेर गेलो तर दुर्बीण पक्षी निरीक्षणाला जातो असं नाही. लेणी किंवा मंदिर बघतानाही दुर्बीण हवी, कारण तिची बोटं घाबरून माणूस कधी धरेल ती त्यांनी बोटं दाखवलीत. त्याच्या दंडावरती ती रुतलेली दाखवलीत. तिची एक दासी आहे ती घाबरून पळून चालली आहे हे सगळं हे झालंय म्हणून. पण तरी ती आपण जसं एखादा अगदी काही स्फोट झाला अपघात तर लांब जातो आणि पुन्हा वळून बघतो की नक्की काय झालंय. अक्षरशः ती तशी बघते. तिचा आंबाडा सुटलाय पळतानाचा, ती वळून पाहतीये आणि त्या घाबरून जाताना वळतीये आणि बघते की काय चाललंय नक्की. आणि या सगळ्यामध्ये जे भगवान महादेव आहेत ते अतिशय शांत आहेत, कारण त्यांना माहिती आहे हे काय चाललंय सगळं. अतिशय शांत आहेत. त्यांनी डावा हात पार्वतीच्या खांद्यावर ठेवला आणि तिला धीर दिला की शांत, हे होतं हे सगळं ठीक आहे पण मला माहिती आहे काय चाललंय ते. आणि मग त्या कथेत असं आहे की त्यांनी फक्त आपल्या पायाचा अंगठा दाबला खाली त्या रावणाच्या डोक्यावर आणि तो रावण खाली 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 जमिनीत गाडला जायला लागला. त्याला कळलं की आपली ताकद कमी पडते. मग तो थांबला आणि त्यांनी ते शिवतांडव स्तोत्र गायला सुरुवात केली, जटा तटा संभ्रम जे आहे ते. आणि मग महादेव प्रसन्न, भक्तच होता त्यांचा तो, फक्त अहंकार झाला होता त्याला. मग महादेव प्रसन्न झाले त्याच्यावर आणि काही याच्यात येतं त्यांनी तलवार भेट दिली, काही ठिकाणी असं आहे की वीणा भेट दिली त्याला रावणाला. तर हे सगळं तिथे जिवंत करून दाखवलं त्यांनी. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचे भाव दाखवलेत. कैलासचं महत्त्वाचं आहे की चेहऱ्यावरचे भाव सगळ्या मूर्तींच्या त्यांनी दाखवलेले आहेत. इतकी बारकावा त्याच्यात. दुसरं शिल्प आहे शंकरांनी त्रिपुरांतकाचा, म्हणजे त्रिपुरांतक शिव म्हणतात, त्रिपुरासुराचा वध केला की तो वर असतो नेहमीप्रमाणे त्याला मिळालेला, की एकाच बाणात जेव्हा ती 3 पुरं आहेत त्याची नगरं ती एका रेषेत येतील तेव्हा एकाच बाणामध्ये ती जेव्हा मारली जातील म्हणजे त्याला मारतील तेव्हाच तो मरेल असा. मग शिव रथामध्ये बसलेत आणि त्यांनी तो बाण मारला आहे. एकदाच शंकराला रथामध्ये बसवलेले आपल्याला दिसतात, ते सुद्धा त्रिपुरांतकाच्या वधाच्या वेळेला. तर तो प्रसंगसुद्धा घेताना हे आम्हाला म्हणजे म्हणतात ना की गुरु लागतो प्रत्येक ठिकाणी. ते बघितल्यानंतर काटकोनामध्ये अशा 2 भिंती आहेत त्याच्यावर ते शिल्प कोरलेले आहे. रथ असा आहे आणि घोडे इकडे वळलेले आहेत ते. तर ते एका भिंतीवर सुद्धा त्यांना पूर्णपणे घेता आलं असतं, पण त्यांनी काटकोनातल्या भिंतीवर ते शिल्प केल्यामुळे त्याची गती दिसते आपल्याला, स्पीड जाणवतो. तेव्हा आम्हाला सर असं सांगायचं आहे की पूर्वीच्या सिनेमांमधनं जेव्हा चोराचा पाठलाग पोलीस करायचे तेव्हा रस्ता सरळ दाखवला तरी गाडी अशी झिगझॅग जाताना दाखवायची, म्हणजे प्रेक्षकाला तो एक वेग जाणवतो नुसती सरळ जाणारी गाडी असेल तर. पण म्हणले हे नंतरचं आहे, हाच दाखवला आहे की वळलेला दाखवला रथ तर त्याचा स्पीड कळतो.
असे बारकावे जर बघायचे असतील तर कसं होणार वेरूळ किंवा कसं होणार कैलास एका दिवसात बघून. आणि मग त्याच्या ज्या ओवऱ्या आहेत, म्हणजे हे मुख्य मंदिरावरची शिल्पकला सांगितली. पहिल्या मजल्यावरती गेल्यानंतर त्याचं जे सभामंडप आहे त्याच्या छतावरती काही पेंटिंग्ज आहेत, त्याचं जे पोर्च आहे त्याच्यावरती काही पेंटिंग्ज आहेत जी पुढच्या काळामध्ये अहिल्याबाईंच्या काळामध्ये पण केली गेलेली आहेत. हे मूळ मंदिरावरची शिल्पकला सांगितली. त्याच्याबरोबर पण बाहेर त्याच्या ज्या ओवऱ्या आहेत तिन्ही बाजूनी, त्यातनं आपण जायला लागलो तर प्रत्येक निशमध्ये एक 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 वेगवेगळं शिल्प, ज्याच्यामध्ये रावण त्याची नवविधा भक्ती म्हणतात, म्हणजे तो आपली डोकी शिवाला वाहतोय. तिथे हरिहर आहे, तिथे शिवपार्वतीची कल्याण सुंदर म्हणजे लग्नाची मूर्ती आहे. अशा अनेक मूर्ती त्या ओऱ्यांमधनं आहेत. असं खचून भरलेलं आहे की जे प्रत्येक गोष्ट बघावी. म्हणून म्हणलं की हे अनुभवण्याचं आहे, हे बोलण्याचं नाही, हे सांगण्याचं किंवा लिहिण्याचंही नाही. हे तिथे गेल्यानंतर ते असं भिनायला लागतं आपल्यात की ते, आणि आपण जगायला लागतो. मग आपण जरा त्या मूर्ती काहीतरी आपल्याला सांगायला लागतात. मग भले तुमचा अभ्यास जरी नसला तरीसुद्धा किमान ते इतकं घडवलं आहे ना, ते ॲटलिस्ट आपण ज्याला ॲप्रिशिएट म्हणतो ते करण्याची जरी आपली भावना असेल आणि करायला लागलं तरी अनेक गोष्टी उजेडात यायला लागतात त्याच्यात. सर, रिसेंटली मी आत्ता होयसळेश्वर मंदिर जे आहे आपलं हळेबीडचं गेलेलो होतो. तुम्ही आत्ता जे रावणानुग्रह शिल्प सांगितलं, काय प्रिसिजन त्याच्यामध्ये त्या लोकांनी कोरलेलं असेल की त्या रावणाचे जे सगळे हावभाव आहेत की त्याच्यामध्ये असं लिटरली आपल्याला वाटतं की त्याचे डोळे बाहेर आलेत. तो सगळ्या कैलास पर्वताचा जो भार आहे तो त्याला सहन न झाल्यामुळे, आणि त्याच्यामध्ये ते कळून जातं की त्या लोकांच्या मनामध्ये, म्हणजे ज्याला आपण कन्सेप्च्युअल क्लॅरिटी म्हणतो, ती इतकी प्रिसाईज होती की किंवा अंधकासूर वधाचं जे शिल्प आहे किंवा गजासूर वधाचं जे शिल्प आहे, म्हणजे होयसळेश्वर मंदिरामध्ये आमचा जो गाईड होता त्याने सांगितलं की शंकरांनी त्या गजासुराच्या आतमधनं त्याच्या पोटातनं त्याला फाडायला सुरुवात केली आणि ते कातडं पांघरलं, आणि शंकराचं एक बोट त्या गजासुराच्या म्हणजे त्या कातडीतनं ते बाहेर आरपार गेलेले वगैरे वगैरे असं ते दाखवलेलं बाहेर आलेलं दाखवलंय. पण हे सगळं प्रिसिजन जे आहे ना, तर हे विलक्षण आहे. म्हणजे तुम्ही जसं म्हणला तसं की इट्स ॲब्सोल्युटली गुड आहे. पण कैलास लेणं जर सोडलं तर ते म्हणजे कैलास लेण्याबरोबरच आपण असं म्हणूया की कैलास लेण्याबरोबरच वेरूळला अजून काय म्हणजे आवर्जून बघावं असं काय खूप आहे. आणि हे प्रिसिजनचं जे सांगितलं ती मंडळी ना एकतर अभ्यासू होती, पूर्णपणे ज्ञान आत्मसात केलेलं होतं. टेंडर भरून केलेली कामं नव्हती, टाकणं टाकायचं म्हणून केलं असं नव्हतं. कारण ते करताना पण एक भक्तिभाव त्यांच्या मनामध्ये होता. अनेक ठिकाणी असं होतं की काही साधना होती, ते म्हणजे जेव्हा चेहरा घडवायचा आहे, डोळे घडवायचे, तेव्हा काही साधना होती या लोकांची. काय होती माहीत नाही, पण असं सगळं होतं. समर्पित होती कला ती त्यांनी पूर्णपणे केलेली. ह्युमन अनाटॉमीचा प्रचंड अभ्यास होता आणि त्याचे म्हणजे संदर्भही दिलेले आहेत. म्हणजे जेव्हा नटराज शिल्प असतं की शिवाचा हात डावीकडे आलेला असतो, तेव्हा पूर्ण डावा हात म्हणजे हात डावीकडे आला आणि आपल्या छातीलगत आला की आपला दंडाचा स्नायू फुगतो, तो कसा दिसला पाहिजे. तर गजशावक टाळू म्हणजे हत्तीच्या पिल्लाचा टाळू कसा दिसेल समोरून आणि सोंड असा आला पाहिजे. अशा बारीक सारीक गोष्टी त्यांनी सगळीकडे दाखवल्या होत्या. वेरूळचं बोलूच आपण, पण मगाशी जसं होयसळेश्वराचं सांगितलं तसंच एक सोमनाथपूरचं मंदिर, म्हणजे त्याच्यातनं त्यांनी कुठेही सोडलं नाही आहे. त्याच्यामध्ये सोमनाथपूरच्या मंदिरामध्ये विष्णू आणि लक्ष्मी बसलेले दाखवलेत. लक्ष्मी विष्णूच्या मांडीवर एक पाय खाली सोडला आहे तिने, तो कमळावरती आहे, का कमळाच्या फुलावर ठेवला आहे, आणि कमळाच्या फुलावर ठेवल्यावर ते देठाला असा बाक आला आहे वजनाने तिच्या, तर ते तुटू नये म्हणून एक हत्ती दाखवला छोटा, त्यांनी असं ते धरून ठेवलं आहे सपोर्ट देऊन. आता ते सगळ्या शिल्पामध्ये ते किती इतकं आहे, म्हणजे नसतं दाखवलं तरी काही फरक पडला नसतं की काय करायचं आहे दाखवून कृष्ण हे, पण ते कधीच तसं नव्हतं. म्हणजे छोट्यातल्या छोट्या शिल्पापर्यंत पण, म्हणून मंदिराच्या कोपऱ्यातलं सुद्धा एखादं शिल्प असेल की जे चटकन दिसत नाही, पण तरी घडवताना त्यांनी पूर्ण घडवलं आहे की हे भाग दिसत नाही आहे, इथे कुठलाही रंग मारू असं नव्हतं. आणि म्हणून ती जिवंत दिसतात की आपल्याला जे आपण ते बोलतात वगैरे, आपण साहित्यिक जरी म्हणलं ना तरी खरोखर ती शिल्प अनेक कथा सांगतात. जसं कैलासबद्दल बोललो, म्हणजे मी मगाशी म्हटलं वेरूळ खरंच बघायचं आहे, पण नसेल तर कैलासनंतर रामेश्वर म्हणून लेणं आहे. थोडं कैलासच्या आधीचा आहे काळ, तो 21 नंबर लेणं आहे ते रामेश्वर लेणं. त्याच्यामध्ये पण विविध शिल्पपट आहेत, ज्याच्यामध्ये कटिसम नृत्य मुद्रा असलेलं शिवाचं नृत्य आहे. त्याच्यामध्ये सप्तमातृका आहेत कोरलेल्या, त्या अतिशय रेखीव आणि देखणे आहेत. त्याच्यामध्ये पण पुन्हा एक रावणाचं रावण कैलास पर्वत हलवतो ही कन्सेप्ट आहे ना, किंवा ही जी थीम म्हणू, ही भारतभरच्या सगळ्या स्थपतींना प्रचंड भावलेली होती. त्यामुळे जिथे जमेल तिथे, औंढ्या नागनाथला सुद्धा आहे. वेरूळमध्ये तर टोटल वेरूळमध्ये माझ्या ते 4 ते 5 ठिकाणी त्यांनी हे वेगवेगळ्या लेणींमधनं हे शिल्प दाखवलेलं आहे त्यांनी परत. पण हे प्रचंड म्हणजे ज्याला आपण भुरळच पडलेली होती त्यांना, की ज्याला फॅसिनेशन म्हणतो, की हे दाखवायचंच एक शिल्प असं होतं.
असा आहे की ते शिव आणि पार्वती चौसर खेळत असतात, त्यात शिव हारलेला आहे आणि त्यांनी बहुतेक नंदी हारला आहे त्याच्यामध्ये, आणि मग ते पार्वतीचे गण हारलाय नंदी म्हणून त्याला सगळेजण घेऊन जात आहेत. ते जे काय एकूण मॉकरी करतायत, टिंगल टवाळी चालली आहे, चेष्टा करतायत, कोणी त्याच्या नंदीच्या शेपटीला लटकलं आहे, कोणी त्याला तोंड वेंगाडून दाखवतंय, त्यांच्या चेहऱ्यावरचे प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचे भाव आणि त्यांची पोश्चर अफलातून आहे. आणि दुसरंच त्या लेण्यामध्ये एक 3 खणांचा म्हणजे निशचा एक पट आहे, ज्याच्यामध्ये शिवाच्या लग्नासंबंधी शिवपार्वतीच्या आहे. त्यातल्या सगळ्यात उजवीकडचा जो आहे, ज्याच्यामध्ये पार्वतीची पंचाग्नी साधनं दाखवले, म्हणजे हे जे तत्त्वज्ञान किंवा आहे ते आपल्याला तिथे दिसतं की तिने शिवाच्या प्राप्तीसाठी पंचाग्नी तपश्चर्या केली होती. त्यातले 4 अग्नी खाली यज्ञकुंड दिसतात आणि 5वा जो आहे तो सूर्य आकाशातला. आणि शिवपरीक्षा घ्यायला येतात तिची. ते एका तरुण म्हणजे एक काय म्हणतात साधक असतो, त्याच्या रूपात येतात आणि तिला हात मागतात. तर ती नाही म्हणते की मी नाही देणार, मी तपश्चर्या ही शिवासाठी करते. तर त्याच्यामध्ये ते असं आहे की त्यांचा तो असं घडवून आणतात की मगर पाय पकडते आणि ओढती आहे आणि ते हात मागतायत, तिचा उजवा हात पुढे केला आहे तिने. तर पार्वतीने उजवा हात जवळ ठेवला आणि डावा हात देते त्यांना की मी वाचवणार आहे तुला, पण मी उजवा हात नाही देणार आहे, उजवा हात हा शिवासाठी आहे. आणि मग ते मागे प्रकट झालेत की हा मीच आहे म्हणून, आणि ते प्रसन्न झालेत. तर हे नॅरेटिव्ह आहे स्कल्पचर सगळं, हे वेगवेगळ्या अशी कुठे तुम्हाला फिल्मसारखं दिसत नाही, पण हे अशा पद्धतीने कोरलेलं आहे की ते तिथे दिसतं. त्याच्यानंतर मग ब्रह्मदेव आणि बृहस्पती हे पार्वतीच्या वडिलांच्याकडे, हिमवान त्यांच्याकडे मागणी घालायला जातात शिवासाठी. ते एकदम डावीकडचं शिल्प आहे, ते मागणी घालतात तिला आणि त्यांची चर्चा चालू आहे. आणि त्यात सुद्धा गंमत आहे, म्हणजे ते घडून गेलेल्या गोष्टी आहेत की त्यात ब्रह्मदेव बहुतेक इतर गप्पा मारतायत आणि ते अजून मुद्द्याचा विषय काढत नाही आहेत. तेव्हा ते बृहस्पती आहेत ते त्यांच्या कोपराला हात लावत आहेत बाजूनी. आपण एखाद्याला बोलायला गेलो आणि विषय नसेल तर आपण कोपराला सावध करतो त्याला की जरा विषय काढाता. तर ते हे जे हळुवारपणे केलेले जे बारकावे आहेत ना, ते अफाट आहेत वेरूळमध्ये. त्यांनी आपण म्हणजे वेडे होतो अक्षरशः की ते त्यांना सांगतात की अरे विषय काढा ना. आणि मग पार्वती मागे उभी आहे, ती आपल्या कानातल्या कुंडलांची काहीतरी खेळती आहे, तिला माहिती आहे की ही आपल्या लग्नाच्या चर्चेसाठी हे आलेत. त्यामुळे ते जे तिचे भाव आहेत, तिचा पायापासून म्हणजे तिने जो पाय असा उचललेला आहे, तिच्या चेहऱ्यावरचे जे भाव आहेत हे विलक्षण आहेत, अफाट आहेत. आणि मग मधल्या निशमध्ये शिवपार्वतीचा विवाह सोहळा दाखवला आहे आणि तो नेहमीसारखा, ज्याला कल्याण सुंदर मूर्ती म्हणतात. त्यामुळे हे जे 21 नंबरचं रामेश्वर लेणं आहे, ज्याच्यामध्ये या गोष्टी आहेत, सप्तमातृका वगैरे दिसतात, तर हे अगदी न चुकता बघावं. त्याच्यानंतर गंगेची मूर्ती, या रामेश्वर लेण्याच्या बाहेर जी गंगेची मूर्ती दाखवली, अशी गंगेची मूर्ती कुठेही दिसणार नाही. म्हणजे आपण मंत्रमुग्ध होऊन, म्हणजे काय शब्द तर फुटत नाहीतच, पण त्या कलाकाराने ती गंगा दाखवली आहे पूर्णपणे उभी. साधारणपणे एक 8-9 फुटाची मूर्ती असेल ती. आणि ती गंगा म्हणजे ती जलदेवता आहे, त्यामुळे ती ओलेती दाखवली. तिच्या पायाचं वस्त्र म्हणजे वस्त्र तिचं तिच्या गुडघ्याच्या खाली पायाला चिकटलेलं आहे आणि तिच्या चेहऱ्यावरचे सात्विक भाव आणि ते बघून अफाट. म्हणजे आपण म्हणलं असं की काय त्या लोकांचं अभ्यास असेल, काय त्यांनी तो चेहरा घडवताना साधना असेल त्यांची, आणि किती प्रिसिजन असेल. आणि ती तिचा जो एक काय बटू दाखवला आहे, म्हणजे अटेंडंट म्हणू आपण, त्याच्या डोक्यावर हात ठेवून उभी आहे. मगर हे गंगेचं वाहन असतं, त्याच्यावरती ती गंगा उभी आहे. याच लेणीच्या दुसऱ्या बाजूला यमुना पण आहे, तिच्या पाया ती पण भग्न झाली आहे बऱ्यापैकी, पायाखाली तिच्या कासव असतं. पण ही गंगा जी वेरूळमधली आहे रामेश्वर लेण्याबाहेरची, अशी गंगा कुठेही बघायला, म्हणजे तेवढं बघायला तरी जावं. म्हणजे गेल्यानंतर अनेकदा असं होतं की 1-2दा असं झालं की वेरूळचं कैलास लेणं बघून आणि नंतर जायची वेळ आली होती, बाकी नव्हतं बघायचं, पण तरी म्हणलं की जरा एक 15 मिनटं थांबा, मी एकदा गंगा बघून येतो जाऊन. ते बघून ना आणि ते पाहून असं एक समाधान, म्हणजे असं फुलफिलमेंट किंवा एक वेगळाच आपल्याला फील येतो. अप्रतिम आहे ते शिल्प. तर हे बघण्यासाठी वेरूळला जावं. 29 नंबरचं लेणं आहे, ज्याच्यामध्ये आतमध्ये आपण म्हणतो तसं की पुन्हा शिवपार्वती आहेच आहेत, त्याच्यामध्ये सरस्वतीचं शिल्प, त्याच्यामध्ये लकुलिश जो पाशुपत संप्रदायाचा प्रणेता आहे, ज्याला शिवाचा 25वा अवतार पण समजला जातो, त्या लकुलिशाची मूर्ती त्याच्यामध्ये. आणि इकडे त्याची जी त्या लेण्यामध्ये अंधकासूर वधाची जी मूर्ती त्यांनी कोरलेली आहे त्या लेण्यामध्ये, ती अफाट आहे. म्हणजे तशी तुम्हाला घारापुरीच्या लेणीमध्येच दिसेल. इतका क्रोधित झालेला शिव, त्याचे सुळे बाहेर आलेले, डोळे असे मोठे आहेत, त्यांनी त्या अंधकासुराला भाल्यावर त्याच्या त्रिशूळावर उचलला आहे. आणि पार्वती अशी, म्हणजे तिला ते सगळं बघून चांगलंही वाटतंय, पण ती घाबरली आहे ते शिवाचं रूप बघून. हे सगळं असताना डाव्या हाताने तिच्या हनवटीला स्पर्श केला त्यांनी की तू घाबरू नको,
म्हणजे हे सगळं त्याच्यासाठी रौद्ररूप आणि हे तर हे इतके विविध भाव भावना ह्या ज्या दाखवल्या आहेत ते तुम्हाला वेरूळमध्येच बघायला मिळतं. त्यामुळे जे काही नॉट टू बी मिसमध्ये खरं वेरूळच नॉट टू बी मिस, पण तरीसुद्धा त्यात काय आहे तर ही 3 पाहिलीच पाहिजेत. आणि मग जैनांची जी लेणी आहेत ज्याच्यामध्ये छोटा कैलास म्हणून एक येतं की जी कैलासची छोटी छोटी प्रतिकृती त्यांच्यामध्ये आहे. जैनांमध्ये कसं आहे की त्यांच्याकडे तीर्थंकर जे होऊन गेले त्यांना महत्त्व होतं. आणि बाहुबली जो होता त्याचं एक शिल्प आपल्याला बघायला मिळतं. तर ते इंद्रसभा का, हे इंद्र कुठून आला, तर तसं नाही आहे. जैनांमध्ये एक तीर्थंकर असतात आणि त्यांना यक्ष यक्षी त्यांचे एक आपण अटेंडंट असं नाही म्हणता येणार, पण त्यांचे सहकारी म्हणून आपण त्यांना दिलेले असतात त्यांच्या हाताखाली. तर तिथे तो जो यक्ष आहे याच्यामध्ये बसलेला, हत्तीवरती बसलेला धर्णेंद्र यक्ष, तर तो हत्तीवर बसला आहे, आपल्याकडे हत्तीवर बसलेला इंद्र असतो अशा समजुतीतनं त्याला नाव पडलं इंद्रसभा. पण ते खूप भव्य लेणं आहे, ह्यूज आहे. ते जे दुसऱ्या मजल्यावरती तो जो मोठा हॉल आहे त्याच्यातले स्तंभ आहेत मोठे, सगळं भव्य आहे. त्याच्यासमोर ती अंबिका यक्षी जी सिंहावर बसलेली असते, आंब्याच्या झाडाखाली बसलेली असते ती, ते दाखवलेलं आहे. शिलालेख आहेत त्याच्यामध्ये काही, त्याच्यामध्ये भगवान बाहुबली दाखवलेत की जे तपश्चर्या करताना वेली चढलेल्या आहेत त्यांच्या अंगावरती, आणि खाली काही प्राणी, कारण त्यांच्यापासून काही भय नाही त्यामुळे हरिण वगैरे हे प्राणी त्यांच्या पायाशी बसलेत, अशी ती इंद्रसभा. त्याच्यामध्ये काही पेंटिंग्ज आहेत आपल्याला, ते लेणं जे ते बघण्यासारखं आहे. ह्याच्यात अंतर खूप आहे. म्हणजे आता त्यांनी तिथे बस सेवा किंवा बस नाही, आता ती गोल्फ कार्ट असतात तशा त्या कार्ट ती सेवा केलेली आहे तुम्हाला इकडून तिकडे जायला. पण चालतसुद्धा तुम्ही जाऊ शकता, पण ज्यांना जाता येत नाही त्यांनी जावं, कारण बौद्ध लेणं आणि 32 नंबरचं लेणं याच्यात जवळजवळ 2 किलोमीटरचं अंतर, 1.5 किलोमीटरचं तर येतं अंतर. त्यामुळे याच्या काही गोष्टी आहेत. बौद्धांच्यातली 10 आणि 12 नंबरचं लेणं कैलास, आणि रामेश्वर लेणं आणि 29 नंबरचं हिंदूंचं लेणं, आणि हे 32 नंबरचं, किमान ही तरी बघावीत. म्हणजे ज्यांना 2 दिवस शक्य आहे त्यांनी, ज्यांना 4 दिवस शक्य आहेत त्यांनी रेंगाळत बघावं. देगलूरकर सरांचं वेरूळवर पुस्तक आहे, ते त्यांनी लेणी, प्रत्येक लेण्यामध्ये काय काय आहे याचं अगदी तपशीलवार वर्णन, त्यामुळे ते घेऊन गेलं तर तुम्ही प्रत्येक मूर्ती बघू शकता. चांगले गाईडही वेरूळला आहेत. पण मी म्हटलं असं की वेरूळ हे अनुभवण्याचं आणि जगण्याचा विषय आहे, नुसता बघण्याचा नाही, तो जगायला पाहिजे. तिथे गेल्यानंतर आपण कुठलाही पूर्वग्रह म्हणजे नसतोच आपल्याला, पण बाजूला ठेवून काहीतरी भव्य बघतोय ही यांनी बघायला लागलं की ते सगळं आपल्यामध्ये झिरपायला लागतं वेरूळ, आणि मग अजून आपण त्याच्याशी जास्तीत जास्त एकरूप होतो. आणि मग जे काही ती जी काही भावना आहे ना ती पुन्हा म्हटलं तसं ते जायला पाहिजे, कारण हे शब्दातीत आहे, हे कुठेच सांगता येत नाही हे काही होतं ते इतकं. आणि म्हणून ते प्रचंड प्रिय आहे म्हणजे वेरूळ, की वेरूळ म्हणल्यानंतर काटाच येतो अंगावर, की कोणी वेरूळला जायचं का म्हणल्यानंतर, म्हणजे हे जे प्रपोज करणं आहे की वेरूळला येणार का माझ्याबरोबर, हे माझ्या दृष्टीने सर्वात मोठं प्रपोज आहे. सर खरं तर वेरूळ या विषयावर आत्ता आपण जितक्या गप्पा मारल्या ते तुमचं जे भारावले पण आहे ना ते म्हणजे सब निखर के आ रहा है ॲक्च्युली, कारण इतका तुमच्या जिव्हाळ्याचा विषय वेरूळ. आणि मला प्रेक्षकांना हे नक्की सांगायला आवडेल की आत्ता जितकं वर्णन आपण ऐकलंय, जसं बापट सरांनी सांगितलं की वेरूळला 10 दिवस काय 1 महिना काय, तुम्ही जितकं तिथे रमाल तितकं ते कमीच आहे. त्याच्यामुळे वेरूळची महती ही आत्ता अर्ध्या 1 तासाच्या पॉडकास्टमध्ये न बसण्यासारखी आहे, पण आपल्याला वेळेचं बंधन आहे. तर आशुतोष सर इथे आपण म्हणू स्वल्पविराम किंवा अर्धविराम देऊया, कारण परत आपण भेटणारच आहोत. आणि वेरूळ या संदर्भात तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर जसं बापट सरांनी सांगितलं की देगलूरकर सरांचं वेरूळवर पुस्तक आहे, तर ते तुम्ही नक्की बघा. आणि सर तुम्ही आलात या पॉडकास्टमध्ये आणि इतका सुंदर तुम्ही वेरूळ जितका तुमच्या परीने उलगडून दाखवता येईल आणि तो खरंच तुम्ही डोळ्यासमोर उभा केलात, तर त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद सर. त्यामुळे उन्हाळ भटकंतीतर्फे हे एक छोटंसं गिफ्ट तुम्हाला आम्ही देतोय. धन्यवाद. ते भेटीबद्दल धन्यवाद, पण वेरूळबद्दल बोलायला मिळालं ह्याच्याबद्दल जास्त धन्यवाद. आणि ऍक्च्युली मी तुम्हाला म्हणलं तसं की सगळं तुम्ही डोळ्यासमोर उभं केलं. आणि म्हणजे माझी असे आता इट्स माय विश की सरांबरोबर एकदा मला वेरूळ बघायला नक्की आवडेल. सो सर लवकरच अशी संधी येवो. आणि तुम्हाला तुमच्या पुढच्या सगळ्या प्रवासासाठी आणि पुढच्या सगळ्या लिखाणासाठी आमच्याकडनं मनपूर्वक शुभेच्छा. सर तुम्हाला या चॅनलवर आज येऊन किंवा या पॉडकास्टमध्ये येऊन आज कसं वाटलं? नाही, खूपच छान. इथे आल्यानंतर उन्हाळ भटकंती ही संकल्पनाच मुळात अतिशय भावली, की ज्याच्यामध्ये कुठलाही एक ठराविक न करता तुम्ही मनसोक्त भटकावं सगळीकडे, त्याच्यासाठी केलेला हा उपक्रम अतिशय छान आहे. आणि मी सगळ्यांना आवाहन करेन की उन्हाळ भटकंतीच्या या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि नुसतं वेरूळच नाही तर भारत हा सगळा म्हणजे खरं तर अलिबाबाची गुहा आहे, तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील. आणि त्या या उन्हाळ भटकंतीच्या
यूट्यूबच्या माध्यमातून तुमच्यासमोर आणण्याचा हा जो प्रयत्न आहे तो अतिशय स्तुत्य आहे. त्यामुळे तुम्ही अवश्य याला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि विविध गोष्टी भारतातल्या आपल्यासमोर त्या त्या विषयातले तज्ज्ञ आणतील त्या तुम्ही अनुभवा आणि तुमचाही अनुभव समृद्ध करा. तुमची भटकंती ही अशीच समृद्ध होत जाओ. धन्यवाद.